8.53 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले। आणि अगोदरच्या जेव्हापासून कायदा आला तेव्हापासून जर आपण पाहिला आतापर्यंत खर्च झालेले पैसे म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये खर्च झालेले पैसे आणि मोदीजीच्या सरकारमध्ये खर्च झालेले पैसे मिळून जर पाहिलं तर 11.74 लाख कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले। म्हणजे मोदीजीच्या काळामध्ये 8.53 लाख आणि काँग्रेसच्या काळामध्ये कायदा आणला तेव्हापासून 3.25 लाख। म्हणजे सर्वात जास्त मनरेगावर सुद्धा या कायद्याप्रमाणे मजुरीचं प्रमाण केलं गेलं होतं। 2005 साली ही मनरेगाची योजना सुरू झाली होती। तेव्हापासून जर पाहिलं तर अर्थात ग्रामीण भागामध्ये मोठा बदल झालेला आहे। ग्रामीण भागामध्ये गरिबीचं प्रमाण 2011-12 मध्ये जे 25.7% होतं त्यावरून 2023-24 मध्ये 4.886% पर्यंत घसरलेलं आहे। कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे, आजीविकेचे मार्ग जास्त निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे रोजगार हमी योजना मनरेगाचं पुनर्गठन करणं अतिशय आवश्यक होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की मनरेगामध्ये आपण पाहिलं आपल्याकडे तर म्हण होती की रोजगार हमी अर्धे आम्ही अर्धे तुम्ही, आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यामध्ये होत होता। म्हणजे नुसतं खड्डे खोदण्याचं काम असो किंवा कोणतं काम केलं हे काम दाखवल्यासुद्धा जात नव्हतं। आणि या VBG रामजीमध्ये या नवीन कायद्यानुसार याचं मॉनिटरिंग अतिशय चांगल्या तऱ्हेनं केलं जाणार। रिअल टाईम डेटा अपलोड राहणार आहे, GPS मॉनिटरिंग राहणार आहे, मोबाईलचं मॉनिटरिंग हजेरीसाठी राहणार आहे आणि AI आधारित जर का कोणी डुप्लिकेशन करत असेल, कारण की अनेक वेळा पांधन रस्ते त्याचं नाव बदलवून त्याचं डुप्लिकेशन केलं जात होतं। दरवर्षी रस्ते तेच, पैसे अलग, मजूर अलग असं राहत होतं। झाडं लावायचे तर त्याच खड्ड्यामध्ये वारंवार झाडं लावायचे, झाडं कधी वाढायचे नाही। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत 2047च्या दिशेनं हे विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकामध्ये प्रत्येक गरीब नागरिकाला रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराची गॅरंटी मिळाली पाहिजे, समाजातल्या गरीब मागास घटक ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि त्यासोबतच विकसित भारताच्या प्रमाणे ग्रामीण भागाचा विकाससुद्धा झाला पाहिजे। आणि हे विधेयक संपूर्णतः हा कायदा महात्मा गांधींच्या विचारधारेशी सुसंगत आणि रामराज्याच्या संकल्पनेमधून सर्वसमावेशक विकासासाठी करण्यात आला आहे। यामधले सॅलियंट फीचर अगोदर जी मनरेगा होती आणि आता VBG रामजी या कायद्यामधला थोडासा फरक मी तुम्हाला सांगणार आहे की जो फायदेशीर आहे की प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला अगोदर मनरेगामध्ये 100 दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी होती, परंतु आता या कायद्याप्रमाणे 125 दिवसाच्या रोजगाराची गॅरंटी देण्यात आली आहे। 100 दिवसाच्या ऐवजी 25 दिवस म्हणजे अतिरिक्त 25 दिवस आहे। आणि त्याशिवाय अनुसूचित जमातीकरता जे कामगार राहतील त्यांना अतिरिक्त 25 दिवसाचा रोजगारसुद्धा दिला जाईल। याआधी मनरेगामध्ये जी मजुरी दिल्या जात होती ती 15 दिवसात दिल्या गेली पाहिजे असा कायदा होता, पण अनेक वेळा 15 दिवसाच्या पेक्षा जास्तसुद्धा वेळ लागत होता, त्यावर कोणता नियंत्रण नव्हतं। या कायद्यामध्ये निक्षून सांगितलेलं आहे की 7 दिवसाच्या आत त्या मजुराच्या खात्यावर पैसे गेले पाहिजे, म्हणजे 7 दिवसाच्या आत मजुरी मिळेल। आणि समजा 7 दिवसाच्या आत मजुरी मिळाली नाही तर सरकारी बँकेच्या व्याजाप्रमाणे त्याला व्याजसुद्धा मिळेल। आणि म्हणून जी गॅरंटी आहे रोजगाराची ती झालेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून या मनरेगावर रोजगार गॅरंटी स्कीमवर
आणि त्याच्यामुळं पारदर्शकता वाढेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट की देशाच्यासाठी या मनरेगाच्या माध्यमातून ॲसेटसुद्धा तयार झाले पाहिजे, स्थायी मालमत्ता तयार झाली पाहिजे. आणि त्यामुळं मनरेगामध्ये कोणते कामं घेतले पाहिजे, तर मनरेगामध्ये ग्रामसभाच कामं ठरवेल, पण गतिशक्ती मंत्रालय जे आहे त्या गतिशक्ती मंत्रालयाच्या गाईडलाईनप्रमाणे कामं राहतील. आणि गाईडलाईनप्रमाणे कामं राहतील ती कोणते, तर पाण्याच्या संबंधित कामं, जलसंबंधित कामं, जलसंधारणाचे कामं, त्याच्यामध्ये विहीर पुनर्भरण असू शकेल, चर असतील, म्हणजे जे नाला खोलीकरण असेल, शेत तलाव असेल, गाव तलाव असेल, हे सगळे कामं जलसंबंधित कामं यामध्ये घेण्यात येतील. दुसरं, मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा. या मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधामध्ये गावामध्ये अंतर्गत रस्त्याचे कामं असतील, गावामध्ये एखाद्या सभागृहाचं काम असेल, गावामध्ये नाल्या गटारचं काम असेल, ज्या जे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं आहे ते संपूर्णतः कामं याच्यामध्ये घेण्यात येतील. अगोदरच्या मनरेगामध्ये एक नव्हतं, ते यामध्ये ॲड केलेलं आहे की ज्याच्यामुळं आजीविका वाढू शकते, लाईव्हलीहूड वाढू शकते. तर आजीविका निर्माण करणारी पायाभूत साधने म्हणजे आता एखाद्या ठिकाणी खताची निर्मिती करायची आहे, ट्रायकोडर्माची निर्मिती करायची आहे, गांडूळ खताचा खड्डा करायचा आहे, किंवा महिलाचं बचत गट आहे, त्या महिलांच्या बचत गटाला रोजगाराला अभिप्रेत असलेलं एखादं सभागृह असलं, गोडाऊनचं बांधकाम आहे, स्टोरेज करण्याची कपॅसिटी आहे,